मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना, माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी ई-KYC केलेली आहे। कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा, म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-KYC सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे याबद्दल हा व्हिडिओ आहे। बघा, सप्टेंबरच्या हप्त्याबाबत नेमकी कुठली अपडेट आलेली आहे का, हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। या व्हिडिओला नक्की पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सप्टेंबर व ऑक्टोबर हप्ता हा सोबत मिळणार का किंवा वेगळा मिळणार का याबद्दल आपण चौकशी करणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे हा आत्तापर्यंत मिळालेला नाही मित्रांनो। बघा, सप्टेंबर महिना इथं पूर्णतः संपलेला आहे व आता ऑक्टोबर महिना हे सुरू झालेला आहे, मात्र आत्तापर्यंत कुठला सप्टेंबरच्या हप्त्याबाबतची अपडेट आलेली नाही। हा ऑक्टोबरचा आणि सप्टेंबरचा हप्ता हा तुम्हाला पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो। बघा, आता हा जो पहिला आठवडा आहे, आता पहिल्या आठवड्यात तुम्हाला या सुरुवातीच्या या आठवड्यात पैसे इथे मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो। बघा, नवरात्र उत्सव संपलेला आहे व जसे आता नवरात्र संपलेले आहे व आता तुमच्या खात्यात लगेच इथे काही दिवसांनी पैसे इथे जमा होणार आहे। बघा, इथं आपल्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे इथे मिळण्याची इथे शक्यता आहे, मात्र कुठली अधिकृत घोषणा इथे आलेली नाही। बघा, 1500 रुपये सप्टेंबर हप्त्याचे प्लस ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये मित्रांनो। बघा, सप्टेंबर प्लस ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये असे टोटल तुमचे इथे बनतात 3000 रुपये। बघा, 3000 रुपये हे तुम्हाला इथे मिळणार आहे। तर हे 3000 रुपये तुम्हाला बघा या महिन्यात या दुसऱ्या आठवड्यात इथे मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो। आपल्या शासनाकडनं अशी म्हणजे कुठली अपडेट आलेली नाही सध्या, पण हे तुम्हाला 3000 रुपये लगेच इथे मिळणार आहे। 14वा आणि 15वा हप्ता इथे तुम्हाला मिळणार आहे। बघा, 14वा हप्ता प्लस इथे 15वा हप्ता इथे तुम्हाला मिळणार आहे। तर बघा, तुमची बघा ई-KYC जर झालेली नसेल तर सर्वात प्रथम जे काम आहे ही ई-KYC करणं आहे। आता बघा, या पहिले पैसे वितरित होण्याच्या पहिले शासनाकडनं एक लिस्ट जाहीर केली जाणार आहे। त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का हे चेक करायचं आहे। ही जी लिस्ट येणार आहे या लिस्टमध्ये त्याच महिला असतील जे खरं पात्र आहे लाडक्या बहीण योजनेसाठी, ज्यांची ई-KYC पूर्णतः झालेली आहे। म्हणून ई-KYC पहिले करायची आहे। ई-KYC आहे हे पूर्ण ज्याची झालेली आहे त्यांचं नाव या यादीत असणार आहे व ती यादी जेव्हा येईल त्या यादीमध्ये लाडक्या बहिणींचं नाव असणार आहे। तर जेव्हा ती यादी जाहीर होईल मित्रांनो, त्यात तुम्हाला बघा लाडक्या बहिणीचं नाव इथे चेक करून घ्यायचं आहे, लाडक्या बहिणीनं आपलं नाव, कारण त्या यादीत ज्यांचं नाव आहे त्यालाच इथे 3000 रुपये इथे मिळणार आहे लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये 2 हप्त्यांमध्ये। बघा, ज्यांनी ई-KYC केलेली नाही त्यांचं जर काही इथे अडचण जर येत असेल ई-KYC करताना, बघा सध्या OTPचा इथे एरर सुरू आहे, हा सर्वत्रच आहे मित्रांनो। बघा, प्रत्येक जिल्ह्यात हा प्रॉब्लेम चालू आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींना हा प्रॉब्लेम येत आहे OTPचा, कारण साईट इथे स्लो चालत आहे, साईट इथे व्यवस्थित चालत नाही आहे, साईटचा हा प्रॉब्लेम आहे, साईटचा हा एरर आहे। बघा, आपण कालच्या व्हिडिओत सांगितलं आहे की अदिती तटकरे मॅडम यांनी यावर सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच हे साईट सुरू करणार आहोत, यावर कामसुद्धा करणे सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। हा एक सर्व्हर एरर आहे, तांत्रिक अडचण आहे, याला लवकरच दूर केल्या जाईल मित्रांनो। बघा, ही जी ई-KYCची ही जी वेबसाईट आहे ही चालत असते, मात्र ही संध्याकाळी चालत असते, तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही एकदा ई-KYC इथे करून बघू शकता, कारण ज्यांची ई-KYC झाली त्यांनाच पैसे इथे मिळणार आहे। तर बघा, तुम्ही इथे वाट बघायची आहे। हा जो तुमचा ऑक्टोबरचा महिना सुरू झालेला आहे, ऑक्टोबरच्या महिन्यातच तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहे अशी आशा करतो मी। बघा, की तुम्हाला जे पैसे आहे दिवाळीच्या अगोदरच मिळावं, जेणेकरून तुम्हाला इथे दिवाळीच्या अगोदर जर पैसे मिळाले तर खूपच चांगलं होईल। जर आपल्याला काही अपडेट जर मिळाली शासनाकडनं
लाडक्या बहिणीची दिवाळीच्या बोनस वगैरे याबद्दल नेमकी कुठलीच अपडेट नाही आहे. जेव्हा अदिती तटकरे मॅडम यांच्याकडनं काही घोषणा केल्या जाईल किंवा शासनाकडनं काही अपडेट मिळेल तर पण आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू. दिवाळीच्या आधी जर पैसे जर आले खात्यात तर हे खूपच चांगलं राहील. तर मला असं वाटतं की दिवाळीचे पहिलेच पैसे तुमचे येऊन जायला पाहिजे. थेट तुमचे 3,000 रुपये येणार का? हा जो प्रश्न आहे तुमचा, बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे एकत्र मिळण्याची दाट शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो बघा, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याची जे 1500 रुपये हे मिळण्याची शक्यता का आहे? कारण इथं सप्टेंबर महिना संपलेला आहे, ऑक्टोबर महिना इथे सुरू झालेला आहे व EKYC आता ज्यांची झालेली आहे प्लस ज्यांची राहिलेली आहे, बऱ्याच महिलांची EKYC राहिलेली आहे. कारण इथे सर्व्हर प्रॉब्लेम सुरू आहे. ज्यांची झालेली आहे त्यांनी कमेंट करा की हो आमची EKYC झाली. मी त्यांना पुढील प्रोसेस सांगणार आहे की पुढे तुम्हाला काय करायचं आहे. बघा EKYC ज्यांची झालेली आहे त्यांनी कृपया करून कमेंट बॉक्समध्ये EKYC झाली असा मेसेज करा. कृपया करून मेसेज करत चला आपल्या कमेंटमध्ये. बघा ज्यांची EKYC झाली त्यांचं झालं. आता ज्यांची EKYC राहिलेली आहे त्यांनी इथे सतत प्रयत्न करायचा आहे. संध्याकाळच्या टाईमला आपली वेबसाईट ओपन होते त्यावेळेस करायचं आहे. तर बघा सप्टेंबर ऑक्टोबरचा जो हप्ता आहे हा एकत्र तुम्हाला इथे मिळणार आहे. इथे दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण EKYC झाल्यानंतर हे लगेच पैसे तुमच्या खात्यात येणार आहे. ज्या लाडक्या बहिणी इथे पात्र असणार आहे त्यांना. बघा दोन्ही महिन्याचा एकत्रित लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या संदर्भात कुठलीच घोषणा नाही मित्रांनो. बघा घोषणा हे EKYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अदिती तटकरे मॅडम करणार आहेत. 15 तारखेच्या नंतर या योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो अशी आहे. मला काही महिन्यापासून मिळण्यास उशीर होत आहे हप्ता. ऑक्टोबर महिना उजळला तरी सप्टेंबर महिन्याचा इथे कुठला हप्ता मिळालेला नाही. तर हा जो 3,000चा हप्ता आहे हा 2 महिन्याचा इथे हप्ता असणार आहे. टोटल 1500 रुपये असे टोटल 3,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे. तर बघा काही जर प्रॉब्लेम असेल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. तुम्हाला काही मला विचारायचं असेल आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता व काही सजेशन द्यायचं असतं तर सजेशनसुद्धा तुम्ही देऊ शकता. असेच व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. बघा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही विचारायचं असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकता. आणि कुठल्या जर नवीन टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, जर कुठल्या वेगळ्या टॉपिकवर पाहिजे असेल तर कशाबद्दल माहिती जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. कारण मी त्या क्षेत्रात काम करतो. बघा आपण असंच व्हिडिओ बनवत नाही, आपण त्या क्षेत्रात काम करत असतो. मी सुद्धा ऑनलाईन फॉर्म्स वगैरे भरत असतो, फॉर्म्स भरतो. आमची दुकान आहे. बघा मी ऑनलाईन काम करत असतो. मला अपडेट येत राहते. जशी मला अपडेट येत असते मी व्हिडिओ बनवून टाकत असतो. मी क्षेत्रात काम करतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहो मित्रांनो. बघा मी तुम्हाला अनुभव सांगत असतो. मला जशी माहिती मिळाली व आपण सुद्धा एक रिसर्च करत असतो नंतरच व्हिडिओ बनवत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.